नमस्कार लाडके बंधू, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. अनेक लाभार्थी महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी पुन्हा सुरू होणार का? आणि जर होणार असेल तर कोणाला करावी लागेल? कधी सुरू होऊ शकते आणि त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो. सध्या 2026 साठी ई-के-वाय-सी सुरू झाल्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. मात्र योजनेसंदर्भातील नियम आणि यापूर्वीची प्रक्रिया पाहता अनेक लाभार्थी याबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. आता मागील प्रक्रियेकडे पाहूया. गेल्या वर्षी अनेक महिलांनी वेळेत ई-के-वाय-सी पूर्ण केलेली होती. त्यानंतर काही लाभार्थ्यांची कागदपत्रे असेल, ओ-टी-पी असेल, आधार लिंक किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. अशा महिलांना नंतर अतिरिक्त मुदत देण्यात आलेली होती, जेणेकरून त्या आपली माहिती दुरुस्त करून ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतील. आणि यामुळे अनेक जणींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे की आम्ही यावर्षी ई-के-वाय-सी केली, मग पुन्हा का करावी लागेल? इथे एक गोष्ट लक्षात घ्या. दुरुस्तीसाठी दिलेली संधी आणि नियमित वार्षिक पडताळणी या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे भविष्यात शासनाने नवीन ई-के-वाय-सी मोहीम सुरू केली, तर ती सर्व लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया असू शकते. जर पुढील ई-के-वाय-सी सुरू झाली, तर त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? सर्वात मोठा फायदा अशा महिलांना होऊ शकतो, ज्यांचे पैसे काही कारणामुळे थांबलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आधार पडताळणी, बँक खात्याची माहिती, कागदपत्रांची तफावत किंवा इतर तांत्रिक कारणामुळे लाभ अडकलेला असेल, तर नवीन पडताळणीची संधी मिळाल्यास त्यांना पुन्हा पात्र होण्याची संधी ती मिळू शकते. मात्र अंतिम निर्णय हा शासनाच्या निकषांवरच अवलंबून असेल. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करता आली नाही, त्यांनाही नवीन प्रक्रिया सुरू झाल्यास संधी मिळू शकते. परंतु यासाठी शासनाचा अधिकृत आदेश येणे आवश्यक आहे. आता अनेक जणी विचारत आहेत की ई-के-वाय-सी कधी सुरू होऊ शकते? तर याबाबत शासन कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. महिला व बालविकास विभाग किंवा शासनाकडून अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर दूर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ई-के-वाय-सी सुरू झाली किंवा नाही याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लाभार्थ्याचा हप्ता तात्काळ बंद होईल. हप्त्याबाबतचा निर्णय शासनाच्या अधिकृत प्रक्रियेमुळे नुसार घेतला जातो. त्यामुळे अधिकृत सूचना येईपर्यंत अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही. म्हणून माझा सल्ला एवढाच आहे की तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवा. जेणेकरून शासनाने ई-के-वाय-सी सुरू केल्यास तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय प्रक्रिया पूर्ण करू शकाल. ज्या क्षणी ई-के-वाय-सी संदर्भात अधिकृत जी-आर, परिपत्रक किंवा शासनाचा आदेश येईल, त्या दिवशी त्याची संपूर्ण माहिती, अचूक माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच अधिकृत अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.